मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये अपघात झाला होता। या अपघातासाठी हेलिकॉप्टरच्या चालकाची चूक कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे। वैमानिकाने हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन असतानाही टेक ऑफचा प्रयत्न केल्याने हा अपघात घडल्याचं विमान अपघात तपास पथकाने आपल्या प्राथमिक अहवालात म्हटलंय। राष्ट्रपती पदाची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशा राजकीय घडामोडी रंगतदार होताना दिसतायत। सुरुवातीला एनडीए कडून राष्ट्रपती पदासाठी लालकृष्ण अडवाणी यांचं नाव चर्चेत आलं होतं, पण बाबरी मस्जिद खटल्यात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांचं नाव मागे पडलं होतं। आता या स्पर्धेने एक रंगतदार वळण घेतलं असून कोणालाही अपेक्षा नसलेले मेट्रोमॅन ई श्रीधरन यांचं नाव अचानकपणे चर्चेत आलं। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील कारला अपघात झालाय। गुरुवारी रात्री उशिरा किशनगंजहून पाटणा येथे परतताना ही दुर्घटना घडली। या अपघातात 6 पोलीस कर्मचारी जखमी झालेत। सुपौल येथे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला। पर्यटकांच्या सुरक्षेचं कारण पुढे करत बंद झालेली नेरळ माथेरान दरम्यानची मिनी ट्रेन सेवा वर्षभरानंतर पुन्हा एकदा सुरू होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। रेल्वे प्रशासनाने याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा केली नसली तरी नवीन कार्यप्रणालीसह 3 नवीन रेल्वे इंजिन मुंबईहून नेरळ येथे दाखल झाली आहेत। चॅम्पियन्स करंडक 2017च्या स्पर्धेत भारताने बांगलादेशवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केलाय आणि अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे। त्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगतासह भारतीय क्रिकेट रसिक रविवारच्या सामन्याची वाट बघतायत। हा रविवार भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने सुपर संडे ठरणार आहे, कारण भारत आणि पाकिस्तानचे संघ दुसऱ्यांदा या स्पर्धेत एकमेकांना भेटणार आहेत।